नमस्कार बंधू, तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. आतापर्यंत तुम्ही ई-के-वाय-सी न केल्यामुळे तुमचा हप्ता जे आहे थांबलेला होता. आता घाबरायचं नाही. ई-के-वाय-सी न केल्यामुळेच तुमच्यासाठी पण खूप आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. तर लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी आपल्या चॅनलवर घेऊन आलो. त्यामुळे आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मात्र विसरू नका. ई-के-वाय-सी न केल्यास तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आपण घेऊन आलेलो आहोत. तुमच्या काही कारणामुळे जे आहे तुमची ई-के-वाय-सी राहिलेली असू शकते. त्यामुळे तुमचा हप्ता मागील हप्ता ₹1500 लाभ थांबला होता. पण आता जे आहे घाबरायचं नाही. ई-के-वाय-सी न केल्यास पण तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आपण घेऊन आलेलो आहोत. तर ह्या बातमीचे तुम्हाला जर लाभ मिळवायचा असेल ₹1500 तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर आपण देण्यात आलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ मार्फत आपण संपूर्ण माहिती जी आहे तुम्हाला सांगण्यात येत आहे. त्यामुळे व्हिडिओ आपल्या चॅनलवर नसेल चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मात्र विसरू नका. तर वेळ न लावता व्हिडिओला स्टार्ट करूया. स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे संपूर्ण माहिती समजेल तुम्हाला. तर आनंदाची बातमी अशी आहे की ई-के-वाय-सी तर तुमची काही कारणामुळे तुमच्या काही अडचणीमुळे जी तुमची ई-के-वाय-सी राहिली होती मागील 2-3 हप्ते तुमची ई-के-वाय-सी न केल्यामुळे थांबले होते. पण आता घाबरायचं नाही. आपण ह्या व्हिडिओमार्फत संपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहोत. ई-के-वाय-सी न केल्यामुळे तुमचे पैसे थांबले होते. लाभ जे आहे तुम्हाला मिळणार होता म्हणजे तुम्ही अपात्र महिलामध्ये ठरलेला होतात. पण आता टेन्शन घ्यायचं नाही. आपण अपात्र नाही तर पात्र महिलांमध्ये आहोत असं समजून घेऊन हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण समजून जाईल. तर लाडकी बहीण योजनामधील महिलांच्या खात्यात हप्ता जे आहे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. म्हणजे मे महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेला आहे. पण पात्र असल्यामुळे काय अपात्र महिलांच्या खात्यात पैसे आतापर्यंत जमा झाले नाहीत. पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत आणि अपात्र महिलांच्या खात्यात ई-के-वाय-सी न केल्यामुळे पैसे थांबलेले होते. पण आता तुम्ही घाबरायचं नाही. तुम्ही लवकरात लवकर ई-के-वाय-सी करून घ्या. ई-के-वाय-सीची मुदतवाढ वाढलेली आहे. त्यामुळे लवकरात लवकर ई-के-वाय-सी करून आपला हप्त्याचा आहे म्हणजेच ₹1500 लाभ गमवू नका. आणि ही माहिती इतरांना पण शेअर करा आणि ही अपडेट जी आहे लवकरात लवकर शेअर करा. म्हणजे आनंदाची बातमी अशी की लाडकी बहीण योजनामधील महिलांच्या खात्यात हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली. ई-के-वाय-सी केली, काळजी नको करा, काळजी करू नका. तुमच्या खात्यात हप्ता पडला का बँक खातं तपासा. ई-के-वाय-सी केलेलं सर्व पात्र महिलांच्या खात्यात हप्ता जमा होईल. हप्ता थेट बँक खात्यात जमा होईल. तुमचा हप्ता उशीर झाल्यास काळजी करू नका, लवकरच जमा होईल. जर तुमचा हप्ता आतापर्यंत पडला नसेल तर काळजी करू नका. तुमच्या टप्प्याटप्प्याने जे आहे तुमच्या खात्यात पैसे मिळणार आहेत. ई-के-वाय-सी न केल्यास पण तुमच्यासाठी आनंदाची बातमी अशी आहे की ई-के-वाय-सीची तारीख वाढलेली आहे. त्यामुळे लवकरात लवकर ई-के-वाय-सी करून घ्या. ई-के-वाय-सी केली, काळजी नको, हप्ता नक्की मिळेल. लाडकी बहिणींसाठी सरकार सदैव तुमच्या पाठीशी जे आहे. तुम्ही ई-के-वाय-सी पूर्ण केली नसेल तर लवकरात लवकर ई-के-वाय-सी पूर्ण करून घ्या. अपात्र महिलेमध्ये राहू नका. पात्र महिलेचा लाभ घ्या. ₹1500 लाभ घ्या. लवकरच जर तुम्ही आता ई-के-वाय-सी केले तर तुमचे मागील हप्तेसुद्धा तुम्हाला मिळतील. लवकरात लवकर जवळच्या आधार सेंटरवर जाऊन ई-के-वाय-सी करून घ्या. पण घाबरू नका. काही अडचणीमुळे तुमची ई-के-वाय-सी राहिली होती पण आता ती मुदतवाढ वाढवण्यात आलेली आहे. सरकारकडून मुदतवाढ वाढवण्यात आलेली आहे. त्यामुळे लवकरात लवकर ई-के-वाय-सी करून घ्या. तुमच्या खात्यात हप्ता पडला का कमेंटमध्ये सांगायला मात्र विसरू नका. तर लाडकी बहिणीचे मे महिन्याचा हप्ता जे आहे टप्प्याटप्प्याने वाटप झालेला आहे. आता जून महिन्याचा हप्ता लवकरच होईल अशी सरकारकडून मागणी करण्यात आलेली आहे. त्यामुळे लवकरात लवकर आपल्या चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मात्र विसरू नका. आणि ही माहिती इतर महिलांसह शेअर करा जे अपात्र यादीत आहेत. त्यामुळे त्यांना पण हा योजनेचा लाभ मिळू शकतो. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक आणि ही माहिती इतरांपर्यंत शेअर करा जेणेकरून सर्वांना लाभ मिळू शकतो. भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये.